नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते बापूरावजी निवृत्तीजी कांबळे। या आसमानी संकटामध्ये शेतीचे तळे झालेले असताना शेतकऱ्यांनी यामधून कसं निघायला पाहिजे आणि शासनाने शेतकऱ्यांसाठी कशी मदत करायला पाहिजे हे आपण बापूरावजी कांबळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तेव्हा कांबळे साहेब, आपण विचार व्यक्त करावेत आपले। खरं तर सर्वप्रथम मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटते आपल्या चॅनलचं, की या धकाधकीच्या जे आसमानी संकट शेतकऱ्यावर उतरलेलं आहे आणि या आसमानी संकटामध्ये कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। जसे की शेती गेली, गोठे गेले, म्हशी गेल्या, शेळी गेले, मनुष्य आणि वित्तहानी झालेली आहे। या मागच्या जे जूनपासून जे पाऊस सुरू झालेला आहे त्या म्हणजे अतोनात गोदावरी नदी, पैनगंगा नदी, महाराष्ट्रातल्या तमाम नद्या अशा भरून वाहत आहेत आणि या नद्याच्या पुरामुळे ते काय पाणी गावामध्ये शिरलेलं आहे, त्याच्यातून घरं पडलीत, त्याच्यातून शेती खरडून गेली, त्याच्यातून प्राणी गेले, मनुष्य आणि वित्तहानी भरपूर झालेली आहे आणि अशा स्वरूपात शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। आणि हे जे सर्व चित्रीकरण तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला दाखवता, की जे शासनाला दिसत नाही ते तुम्ही दाखवण्याचं काम या ठिकाणी करत आहात, थेट शेतकऱ्याच्या बांधावर जातात, त्यामुळे तुमचं सर्वप्रथम मी आभार मानतो। तुमचा पहिला प्रश्न आहे की शेतांचे तळे झालेले आहेत, बरोबर, शेतांचे तळे झालेले, गावांचे तळे झालेले आहेत आणि शासन याच्याकडे जर सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असेल तर शासनानं जी काही मदत विदर्भातल्या शेतकऱ्याला वेगळं, यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला वेगळं, नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला वेगळं, हे जे काही त्यांनी जे डिफरन्स ठेवलेला आहे नुकसान भरपाईच्या माध्यमातून जे काही डिफरन्स ठेवलेला आहे, तर ते मला कुठंतरी मनाला खटकत आहे। शेतकरी हे एकच नावाची जात आहे, त्याला धर्म नाही, पंथ नाही, शेतकरी नावाची एक जात आहे। कोणाच्या केळी वाहून गेल्या असतील तर तोच थोडा सुपीक शेतकरी असेल, कोणाचे बगीचे वाहून गेले असतील तो त्याच्यावर आणखी अंगूरचे बगीचे वाहून गेले असतील तर आणखी त्याच्यावर असेल, पण एखादा माझा जो काही शेतकरी आहे अतिवृष्टीमध्ये सापडलेला, ज्याच्याकडं 2 एकर जमीन आहे, सोयाबीन आहे, त्याचं पूर्ण खरडून गेलेलं आहे। तर मला वाटते शासनानं याच्यावर जर काही तोडगा काढायचा असेल तर काही ना काहीतरी कुठंतरी एक चांगलं मोठं समाधानकारक असं त्यांना निधीचं पॅकेज द्यायला पाहिजे। आणि याही पॅकेजनं मला तर वाटत नाही आता पुढचे 2-4 वर्ष शेतकरी जागेवर येणार नाही। त्यासाठी जे काही आपण आश्वासन दिलेलं होतं, शासनानं आश्वासन दिलेलं होतं की या शेतकऱ्याची कर्जमाफी, हे सगळ्यात मोठा उपाय त्याच्यावर राहील आणि समाधान होईल शेतकऱ्यांचं। आज उद्या दिवाळी आहे, त्यांच्या इथं दसरा आहे, आज नवरात्रीचा जो सण आहे तो डोळ्यात आशू घेऊन सगळ्या माझ्या माया बहिणी, की ज्या माया बहिणीच्या नखानं खुरडलेलं, निंदलेलं, त्यांनी मेहनत केलेला सोयाबीन असो, कापूस असो, जे काही फळबाग असो, फुलबाग असो, आज नष्ट झालेली आहे आणि त्यांना काहीतरी समाधान, त्यांना जर खरा सण त्यांचा दिवाळी साजरा करायचा तर शासनाने चांगलं पॅकेज द्यायला पाहिजे। आणि आजच त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक चांगल्या प्रकारची एक त्यांना स्थैर्य येईल अशा प्रकारचं धोरण आखून त्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजे। नाहीतर कसं हे काहीतरी तोंडपुशी आहे, एका एकराला 5 एक 2,000 3,000 कुणीकडे तरी द्यायचं, मग त्यांना 31,000 20,000, हे कुठेही असं शेतकऱ्यामध्ये दुमत करायचं नाही, शेतकऱ्यामध्ये भेदाभेद करायचा नाही, लहान मोठा शेतकरी दाखवायचा नाही। या ठिकाणी मी एवढं सांगू त्याचं की शेतकऱ्यांना कर्जमाफी हा सर्वात मोठा उपाय राहील। धन्यवाद साहेब। यानंतर मी तुम्हाला असं विचारेल, सरकार ज्यावेळेस आपण त्यांना विचारतो तुमच्याकडे पैसा नाही का, तर ते सरळ भाषेत म्हणतात आमच्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि त्या योजनेमध्ये आमचा पूर्ण पैसा खर्चून जातो। तर आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे पैसा नसतो का? नेमकं एक मिनिट, नेमकं निवडणुका आल्या की आपण वेगवेगळ्या योजना काढता, लाडकी बहीण योजना असो, आणखी कोणत्या विविध योजना आहेत त्या काढता, फक्त कागदपत्री चालवता। निवडणुकीच्या काळात तुम्ही ज्या लाडकी बहीण योजना आणली होती त्यामध्ये आता बऱ्याचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत, माझ्या माहितीनुसार 36 ते 38 लाख लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र केल्या आहेत, बरोबर आहे। आता माझं म्हणणं हे आहे, ह्या योजनेला तुमच्याकडे पैसा असते, पण शेतकऱ्याचं ज्यावेळेस नुकसान होते त्यावेळेस तुमच्याकडे पैसा नसते। यावर काही आर्थिक नियोजन तुम्ही सरकारला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू शकता का? ठीक आहे, नियोजन मंत्री आमच्या महाराष्ट्राच्या, भारताच्या नियोजन मंत्री जे आहेत, खरं म्हणजे तर जे मागितलं नाही ते देण्याचा प्रयत्न करतात आणि एवढा शेतकरी असो की त्याला शेतमजूर असो की आता तेवढा दूधखळा राहिला नाही। तुम्हाला मी म्हणत नाही कोण्या जे काही अबला नारी आहेत, अबला आहेत, निराधार आहेत, त्यांना जे काही मानधन देण्यात येत आहे ते देऊ नका असा माझा तो उद्देश नाही, पण जे काही तुम्हाला मागलंच नाही ते तुम्ही तिथं मांडता,
की जे आपल्या मतांच्या काही तिजोरी भरण्यासाठी, की आपल्याला कुठंतरी जनतेला खुश करण्यासाठी निवडणुकीच्या पुढे जे काही तुम्ही धोरण मांडता आणि जे काही समजा लालूस म्हणता त्याला दाखवता, म्हणतात ना ते काहीतरी कवळा दाखवून आवळा असं काहीतरी हां. म्हण आहे. त्या प्रकारचं तुम्ही जे काही स्वार्थापोटी जे योजना आणता, त्याच्यातून जे काही शासन जे कर्जबाजारी झालेलं आहे, तर अर्थातच शेतकऱ्याकडे काय राहणार आहे तुमच्याकडं? आता सोयाबीन आलं की त्यांचे ते पेंड मागवायची, तेलांचे त्याच्यात ते हे मागून घ्यायचं आणि कसं भाव राहील त्यांना? आणि अशा जर आपत्कालीनमध्ये ज्यांनी लावायला पाहिजे, जो काही कारखानदार आहे त्यांना तुम्ही टॅक्स लावा. पैसा नाही म्हणता तुम्ही नोकरीवाल्यांचे थोडंसं जे वाढलेलं स्तर होतं थोडंसं कमी करा. पहा शेतकरी, अहो शेतकऱ्या एवढं तर खरं म्हणजे तुम्हाला काय सांगतो, शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं, आजही शेतकरी झाला पूर्ण नसतानाबूत झाला तर उठून जाण्याची त्याच्यात ताकद आहे. मग मी म्हणतो नोकरी वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, तो काय तुम्हाला अर्ध्या पगारामध्ये 80% पगारामध्ये आज जगू शकत नाही का? शासन आदेश काढा, तसे त्याच्यातून नियोजन करून तुम्ही शेतकऱ्यांना द्या. आज शेतकरी हात मागत आहे, पसरत आहे, मोर्चे निघत आहेत आणि शासन आपलं कुठंतरी घुमवत आहे असं एक प्रकारचं. तर मी शासनाला हात जोडून विनंती करतो की काहीतरी ठोस निर्णय घ्या तुम्ही, शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय. आर्थिक तुम्ही जे सांगताय की मोठमोठ्या योजना आणलेल्या आहेत, 2,500 रुपये आता मला वाटते निराधारांसाठी वाढवलेले आहेत आणि त्याच्यानंतर खूप काही असं विनाकारण असं ते आता रोजगार हमीचे कामं. कुठं आहेत रोजगार हमीचे कामं? शेतकऱ्यांचं जे काही समजा निंदण आहे, जे काही शेतीतले काम आहे ते रोजगार हमीतून घ्या ना तुम्ही. त्याचा खर्च कमी करा शेतकऱ्याचा, त्याच्यामुळं आर्थिक त्याचा स्तर वाढेल. आणि जे काही तुम्ही आवाढव्याचे पगारी वाढवून ठेवलेले आहात आणि एखादा 1.5 लाख रुपयावाला एखादा नोकरीवाला असेल, तो आज तो 15,000वर दुसरा सुशिक्षित बेरोजगार करण्यासाठी तयार आहे. तुम्ही विनाकारण आता तुम्ही दुसरं आणखी एक सांगाल तुम्हाला, जे रिटायरमेंट शिक्षक आहेत, रिटायरमेंट कर्मचारी आहेत, त्यांना पुन्हा तुम्ही त्यांना देता आहे का सुशिक्षित बेरोजगाराला द्या. एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जर 20-25 हजारावर नोकरी लागत असेल तर त्याचा आर्थिक स्तर वाढू शकतो. असंही काही तुम्ही काहीतरी नियोजन करा. आणि उगाच आता काहीतरी समजा तुम्ही 8,000 रुपये आणि त्याच्यातले तुम्ही निकष लावायले की तुमचं शेत किती गेलं, किती पाण्यानं गेलं. अहो एखाद्याला 2 एकर जमीन आहे आणि त्याचा अर्ध दाखवलं तुम्ही, तर त्याला किती भेटणार आहात? 4 आणि 5 हजारात काय करणार आहे तो? 3,000त काय करणार आहे? एका ठिकाणी एका कवीनं म्हटलेलं आहे, अरे सगळे झाले दफन आता कफन कोणासाठी? सगळे झाले दफन आता कफन कोणासाठी? सगळीकडे आता ही उनगवाडी आता तिफन कोणासाठी? सगळीकडे उनगवाडी आता तिफन कोणासाठी? धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान. धन्यवाद साहेब. मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून अशी विनंती करेल शासनाला, की शासनाला शेतकऱ्यांना देण्यासाठी, आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे पैसे नसतात. करा ना तुम्ही. आमदाराचा 1 महिन्याचा पगार कपात करा. वर्ग 1, वर्ग 2च्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा पगार कपात करा आणि ते करा ट्रान्सफर आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये. बरोबर आहे. त्यामार्फत शेतकऱ्यांना मदत करा. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हीच विनंती करतो. धन्यवाद.